नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 याची मराठी भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत आणि व्यवस्थित आणि सविस्तर अशी त्याची माहिती पाहणार आहोत. त्याचे 2-3 व्हिडिओ येतील. त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेमधील सर्व प्रकरणं आणि ते प्रकरण कोणत्या कलमेशी संबंधित आहे ती माहिती. त्यानंतर प्रकरणामध्ये काही सब प्रकरणं आहेत पहा. मग ते सब प्रकरणं सुद्धा कोणत्या कलमांशी संबंधित आहेत, ही सर्व माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये जी 508 म्हणजे 500 पेक्षा जास्त कलम आहेत, मला वाटते 528 काहीतरी. तर ती सर्व कलमं व्यवस्थित एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मग ज्या अनुसूच्या आहेत, त्या अनुसूच्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. असा 2-3 व्हिडिओ आपले मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 यावर येणार आहेत. त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. तर सर्वात आधी ना सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला हा कायदा सविस्तरपणे व्यवस्थित पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही-ए-जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बी-एम-सी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये बी-एम-सीचं लिपीक आणि बी-एम-सी निरीक्षक या दोन्ही पदांचा संपूर्ण सिलेबस अगदी व्यवस्थित कव्हर होतो आणि हा कायदा फक्त बी-एम-सी निरीक्षकसाठी आहे, बी-एम-सी लिपीकला नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा सर्वांनी. चला तर मग आता आपण या कायद्याची जी माहिती आहे ती व्यवस्थित पाहूयात. तर सर्वात आधी ना या ठिकाणी पहा मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 प्रकरणे व कलम. प्रकरण पहिलं किंवा प्रकरण 1 त्याचं नाव आहे प्रारंभिक आणि कलम आहे 1 ते 3. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात, की प्रकरण 1 कशाशी संबंधित आहे? तर प्रारंभिक. त्याच्यानंतर प्रकरण 2 हे महानगरपालिकेची रचना याच्याशी संबंधित आहे आणि कलम आहे 4 ते 60 प्रकरण 2 शी संबंधित आहे. त्याच्यात असाही प्रश्न येऊ शकतो, की प्रकरण 2 मध्ये एकूण म्हणजे कोणती कलम आहे? तर कलम 4 ते 60 आणि प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे? तर महानगरपालिकेची रचना किंवा उलट असाही प्रश्न येऊ शकतो, की महानगरपालिकेची रचना याची माहिती कोणत्या प्रकरणामध्ये दिलेली आहे? तर प्रकरण 2 मध्ये दिलेली आहे. किंवा महानगरपालिकेची रचना याच्याशी संबंधित कोणती कलम आहेत? तर कलम 4 ते 60. प्रश्न कसे फिरवले जातात तुमच्या लक्षात येतंय ना? माहिती हीच आहे, पण या माहितीच्या आधारे प्रश्न कसे फिरवले जातात. प्रकरण 3 महानगरपालिका प्राधिकरणांची कर्तव्ये व अधिकारी कलम 61 ते 73 1 अ हे प्रकरण 3 शी संबंधित आहे. आता प्रकरण 4 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे? तर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी आणि प्रकरण 4 शी संबंधित कलम आहेत. कलम 73 अ ते 86. हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे बरं का. प्रकरण 4 अ कशाशी संबंधित आहे? तर विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे आणि प्रकरण 4 अ शी संबंधित कलम आहेत. कलम 86 अ ते 86 ब. आता प्रकरण 5 पहा. तर प्रकरण 5 जे आहे ना, ते महानगरपालिकेची मालमत्ता व दायित्वे याच्याशी संबंधित आहे आणि प्रकरण 5 मध्ये कलम 87 ते 105 एवढी कलम दिलेली आहेत. आता प्रकरण 5 अ पाहूयात. तर प्रकरण 5 अ हे कशाशी संबंधित आहे? तर महानगरपालिकेच्या परिवास्तूतून व्यक्तींना निष्कासित करण्याचा अधिकार आणि प्रकरण 5 अ शी संबंधित कलम आहेत. कलम 105 अ ते 105 ह. पुढे पहा प्रकरण 6 कर्ज काढण्याचे अधिकार याच्याशी संबंधित आहे आणि प्रकरण 6 शी संबंधित कलम आहे कलम 106 ते 110 ह. प्रकरण 7 मध्ये महसूल व खर्च याची माहिती दिलेली आहे आणि कलम 111 ते 138 प्रकरण 7 शी संबंधित आहे. प्रकरण 8 महानगरपालिका कराधान याच्याशी संबंधित आहे आणि कलम 139 ते 219 अ ब इथपर्यंत हे प्रकरण 8 म्हणजे एवढी कलम प्रकरण 8 मध्ये दिलेली आहे आणि आपलं जे हे प्रकरण सर्वात जास्त म्हणजे या प्रकरणाचा खूप डीप मध्ये अभ्यास करावा लागेल. सर्व कलम व्यवस्थित करून ठेवा कारण जे पद आहे ना ते पद याच विभागाशी संबंधित आहे कर विभागाशी. त्यामुळे हे प्रकरण व्हेरी आय-एम-पी आहे. याच्यातली डिटेल्समध्ये व्यवस्थित माहिती करून घ्यावं लागेल. पुढे पहा प्रकरण 9 नाल्या व जलनिस्सारणाची बांधकामे याच्याशी संबंधित आहे आणि कलम 220 ते 260 ही प्रकरण 9 मध्ये दिलेली आहेत. प्रकरण 10 पाणी पुरवठा अ, याची माहिती आहे प्रकरण 10 मध्ये आणि प्रकरण 10 शी संबंधित कलम आहे कलम 260 अ ते 288.
प्रकरण 11 सडकांचे विनियमन याच्याशी संबंधित आहे आणि कलम 289 ते 336 प्रकरण 11शी संबंधित आहे. प्रकरण 12 इमारतींसंबंधी नियम याच्याशी संबंधित आहे आणि कलम 337 ते 354 अ हे प्रकरण 12शी संबंधित आहे. हे तीन वेळाचं आहे बरं का, नाहीतर तुम्हाला वाटेल प्रिंट मिस्टेक झालेली आहे का? असं नाही, हे 3 वेळाचं आहे. त्याच्या पुढे पहा आता प्रकरण 12 अ. आता प्रकरण 12 अ हे शहर सुधारणा याच्याशी संबंधित आहे आणि कलम आहे 354 ब ते 354 श. प्रकरण 13 सर्वेक्षकांना व नळ कारागिरांना लायसन देणे याच्याशी संबंधित आहे आणि कलम आहे 355 ते 358. प्रकरण 14 मध्ये महानगरपालिका अग्निशामक पथक याची माहिती दिलेली आहे आणि कलम 359 ते 364 प्रकरण 14शी संबंधित आहेत. प्रकरण 15 मध्ये स्वच्छताविषयक तरतुदी याची माहिती दिलेली आहे आणि कलम 365 ते 441 प्रकरण 15शी संबंधित आहेत. प्रकरण 15 अ कोंडवाडे आणि गुरांच्या अतिक्रमणास प्रतिबंध याच्याशी संबंधित आहे आणि कलम 441 अ ते 441 ग प्रकरण 15 अ शी संबंधित आहे. प्रकरण 16 मध्ये जीवनविषयक आकडेवारी याची माहिती दिलेली आहे आणि कलम 442 ते 460 प्रकरण 16शी संबंधित आहे. त्याच्या पुढे पहा प्रकरण 16 अ मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम याच्याशी संबंधित आहे, म्हणजे आपलं जे बेस्ट आहे ते आणि मुंबईमध्ये वीज पुरवठा करणे याच्या संदर्भात. कलम 460 अ ते 460 प प प पच आहे बरं का, हे प्रिंट मिस्टेक नाही. हे प्रकरण 16 अ शी संबंधित आहे. प्रकरण 17 उपविधी त्याच्यामध्ये कलम 461 ते 470 एवढी माहिती आहे. प्रकरण 18 शास्ती याच्याशी संबंधित आहे आणि कलम 471 ते 478 ब प्रकरण 18शी संबंधित आहे. प्रकरण 19 कार्यपद्धती याच्याशी संबंधित आहे आणि कलम 479 ते 517 प्रकरण 19 मध्ये दिलेले आहे. प्रकरण 20 त्याचं नाव आहे नियंत्रण आणि कलम 518 ते 520 फ हे प्रकरण 20 मध्ये दिलेले आहेत. प्रकरण 21 पूरक तरतुदी याच्याशी संबंधित आहे आणि कलम 521 ते 528 ही कलम प्रकरण 21 मध्ये दिलेली आहेत. तर ही झाली त्याचं प्रकरणाचं नाव आणि त्या प्रकरणामध्ये कोणती कलम दिलेली आहे त्या संदर्भात माहिती. तर ही 21 प्रकरणं, त्यांची नावं आणि त्या प्रकरणाची कलम तुम्हाला पाठच करून ठेवावी लागतील. अजून आपण बरंच माहिती पाहिजे बरं का, व्हिडिओ इथे संपलेला नाहीये. आता हे पाठ करण्यासाठी काय करायचं, तर रोजच्या रोज याला रिव्हिजन द्यायचं, दुसरा काही ऑप्शनच नाहीये. रोजच्या रोज रिव्हिजन देणे हाच ऑप्शन आहे. त्याच्या पुढे पहा आता आणि स्मरणशक्ती तुमची चांगली असणं आवश्यक आहे आणि रोजच्या रोज जर तुम्ही रिव्हिजन दिलं ना तर हे लक्षात राहायला तुम्हाला सोपं जाईल. आता आपण याच्यामध्ये जी सब प्रकरण आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये सब टॉपिक दिलेले आहेत. मग ते सब टॉपिकशी संबंधित जी कलम आहेत ना त्यांची अजून माहिती पाहूयात. व्हिडिओ मोठा होईल पण खूप महत्वाची माहिती आहे. अशाला असे प्रश्न तुम्हाला, ही जी माहिती देत आहे ना याच्यावरच आधारित प्रश्न तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. काही सेकंद माझ्यासाठी. जर तुम्हाला बीएमसी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये हे बीएमसी ॲपची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. प्लस सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या विषयांनी, म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे ना त्या अभ्यासक्रमानुसार या सर्व विषयांची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. म्हणजे बीएमसी क्लर्क आणि बीएमसी निरीक्षक या दोन्ही पदांसाठी एवढं ई बुक जरी तुम्ही केलं तरी सफिशियंट आहे. फक्त बीएमसी क्लर्क साठी हा जो मुंबई म्हणजे बीएमसी ऍक्ट 1888 आहे ना ते करायची आवश्यकता नाही, कारण तो सिलेबसला नाही, पण निरीक्षकला तो आहे. चला आता आपण ना याच्यामध्ये सब प्रकरण जे दिलेले आहेत त्यांची पाहूया. तर पहा या ठिकाणी एकच सेकंद मला पेन घेऊ द्या. तर या ठिकाणी पहा कलम 1 ते 3 प्रारंभिक याच्याशी संबंधित आहे, आपण आधीच पाहिले. आता पुढचं पहा सब टॉपिक मी दिलेले आहे. कलम 5 ते 5 ब महानगरपालिका याच्याशी संबंधित आहे. कलम 6 ते 10 महानगरपालिकेची मुदत व नैमित्तिक रिकाम्या जागा याच्याशी संबंधित आहे. कलम 11 ते 18 1 अ
मतदारांच्या आणि पालिका सदस्यांच्या अर्हता व निरर्हता याच्याशी संबंधित आहे. म्हणजे मतदान करण्यासाठी कोण पात्र आहे, पालिकेचा नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक होण्यासाठी कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. कलम 18 अ ते 21 ड महानगरपालिकेची मतदार यादी. म्हणजे जी काही मतदार यादी आहे त्या मतदार यादी कशाशी संबंधित आहे? तर कलम 18 अ ते 21 ड याच्याशी संबंधित आहे. कलम 22 ते 34 मध्ये पालिका सदस्यांच्या निवडणुका म्हणजे महानगरपालिकेचे जे नगरसेवकांच्या निवडणुका होतात त्या कशा घेतल्या पाहिजेत, कशा होतात त्याची माहिती कलम 22 ते 34 मध्ये आपल्याला दिलेली आहे. कलम 35 राज्य शासनाने पालिका सदस्यांची नेमणूक करणे. आता काही सदस्य हे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज्य शासनाकडून सुद्धा नेमले जातात, तर त्याची माहिती कलम 35 मध्ये दिलेली आहे. कलम 36 ते 36 अ महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती कलम 36 ते 36 अ मध्ये दिलेली आहे. कलम 37 ते 37 एक अ 1 यामध्ये महापौरची माहिती दिलेली आहे. म्हणजे महापौरशी संबंधित कलम कोणतं आहे? तर कलम 37 ते 37 एक अ 1. पुढे पहा कलम 37 अ ते 37 ब मानधन फी व भत्ते. म्हणजे जे नगरसेवक आहेत त्यांना मानधन भेटतं, काही फी असतात, भत्ते दिले जातात हे महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांना. त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम 38 ते 50 फ समित्यांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या समित्या असतात, जसं शिक्षण समिती, आरोग्य समिती, स्थायी समिती. अशा ज्या काही समिती आहेत ना, त्या समित्यांची प्रभाग समिती, त्या समित्यांची माहिती कलम 38 ते 50 फ याच्यामध्ये दिलेली आहे. कलम 50 ग ते 50 ट मध्ये शिक्षण समितीची माहिती आहे. कलम 50 ट ट हे प्रीन मिस्टेक नाही बरं का, डबल टच आहे. ट ट मध्ये प्रभाग समित्यांची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढे पहा आणि हे सर्व तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ लावून ऐकू पण शकता किंवा रोजच्या रोज वाचलं तर तुमच्या लक्षात राहील. कलम 51 ते 53 ब कामकाजाच्या विधिग्राह्यतेसंबंधी तरतुदी. कलम 54 मध्ये महानगरपालिका आयुक्त यांची माहिती दिलेली आहे. तर मे बी याच्यावर असाही प्रश्न येऊ शकतो की मुंबई महानगरपालिकाच्या आयुक्तांची माहिती बीएमसी ऍक्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका कायदा 1888 मधील कोणत्या कलमात दिलेली आहे? तर कलम 54 मध्ये दिलेली आहे. कलम 54 अ संचालक यांच्याशी संबंधित आहे. कलम 55 ते 56 ब महानगरपालिका उपआयुक्त यांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक विभागासाठी एक उपायुक्त असतो बरं का महानगरपालिकेमध्ये. कलम 57 ते 58 अ आयुक्त, संचालक व उपायुक्त यांचे पारिश्रमिक यांची माहिती दिलेली आहे. वेतन वगैरे सगळं. कलम 59 मध्ये आयुक्त, संचालक किंवा उपायुक्त यांच्या रजा काळातील अनुपस्थिती संबंधी तरतुदी. म्हणजे हे जर रजेवर गेले मग त्यांचं काम कोण पाहणार या संदर्भात तिथे तरतुदी केलेल्या आहेत. त्याच्या पुढे पहा कलम 60 मध्ये आयुक्त, संचालक आणि उपायुक्त यांच्या निरर्हता म्हणजे त्यांचे अपात्रते संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम 60 अ ते कलम 60 ड मध्ये महाव्यवस्थापक यांची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढे कलम 61 ते 63 ब मध्ये महानगरपालिकेची आवश्यक व सुविवेकाधीन कर्तव्ये दिलेली आहेत. म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं जी कामं केलीच पाहिजे याची माहिती दिलेली आहे. कलम 64 मध्ये विविध महानगरपालिका प्राधिकरणांची कार्य दिलेली आहेत. महानगरपालिकाचे वेगवेगळे प्राधिकरण आहेत, त्यांच्या कार्यासंदर्भात माहिती आहे. कलम 64 अ ते 64 ब मध्ये कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध. म्हणजे जे काही कामं असतात महानगरपालिकेची ती कामं करत असताना जर विलंब होत असेल तर तो विलंब नाही झाला पाहिजे, त्याला प्रतिबंध झाला पाहिजे या संदर्भात माहिती आहे. कलम 69 ते 73 एक अ संविधानाशी संबंधित आहे. कलम 73 अ ते 76 मध्ये विशेष अभियंता, शहर अभियंता, जलव्यवस्था अभियंता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, महानगरपालिका सचिव, महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक व इतर अधिकारी यांची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढे पहा कलम 76 अ मध्ये शिक्षण अधिकाऱ्याची माहिती आहे. कलम 76 ब सार्वजनिक वैद्यकीय सहाय्याच्या योजनेच्या संबंधात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका. कलम 77 ते 78 मध्ये महानगरपालिका सचिव यांची माहिती आहे.
कलम 78 क ते 78 फ मध्ये महानगरपालिका मुख्य लेखापाल या संदर्भात माहिती आहे. कलम 79 ते 80 ब मध्ये इतर अधिकारी व कर्मचारी यांची माहिती दिलेली आहे. कलम 81 ते 85 अ मध्ये अनुपस्थितीची परवानगी, कार्यार्थ नेमणुका वगैरे यांची माहिती आहे. कलम 86 मध्ये महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या निर्हता या संदर्भात माहिती आहे. कलम 86 अ ते 86 ब मध्ये विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता कलम 87 ते 92 अ मध्ये मालमत्ता संपादन करण्यासंदर्भात माहिती आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या पदाशी संबंधित आहे. कलम 93 मध्ये दायित्वाची माहिती दिलेली आहे. कलम 94 ते 103 मध्ये शासनाला रकमांची परतफेड या संदर्भात माहिती आहे. कलम 104 मध्ये सन 1867 ते 68 ची घरपट्टी कर्जे व बाजार कर्जे यांची परतफेड याची माहिती आहे. कलम 105 कर्जाबद्दल देय असलेल्या शिल्लक रकमांचा वार्षिक लेखा प्रसिद्ध करणे. कलम 105 अ ते 105 ह महानगरपालिकेच्या परिवास्तूतून व्यक्तींना निष्कासित करण्याचा अधिकार. म्हणजे महानगरपालिकेचे जे बिल्डिंग आहे त्याच्यातून व्यक्तींना बाहेर काढण्याचा अधिकार याच्याशी संबंधित आहे ते. कोणी गैरवर्तन वगैरे करत असेल किंवा बेकायदेशीर काही काम करत असेल तर. कलम 106 ते 110 ह कर्ज काढण्याचे अधिकार. कलम 111 ते 119 महानगरपालिका निधी या संदर्भात माहिती दिलेली आहे कलमांमध्ये. कलम 119 अ ते 121 विशेष निधीची माहिती आहे. कलम 122 शिल्लकी रकमांची विल्हेवाट करणे. कलम 123 ते 124 लेखे याच्याशी संबंधित आहे. कलम 125 ते 134 वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाज. हे लक्षात ठेवा बरं का, अंदाज महानगरपालिकेचं अंदाजपत्रक जे आहे त्याची माहिती कलम 125 ते 134 मध्ये दिलेली आहे. कलम 135 ते 138 लेख्यांचे परिनिरीक्षण व लेखापरीक्षा. कलम 139 महानगरपालिका करांची व्याख्या. व्हेरी IMP आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याच्याशी संबंधित ही गोष्ट. कलम 139 अ ते 145 मालमत्ता कर, हे पण लक्षात ठेवा. कलम 146 ते 148 मध्ये येथा उपरोल्लेखित मालमत्ता कर देण्याचे दायित्व. कलम 149 ते 153 मालमत्ता कर निर्धारण योग्य परिवस्तूंच्या हस्तांतरणाची वगैरे नोटीस. त्याच्या पुढे पहा कलम 154 ते 155 मालमत्ता कर निर्धारित करण्याजोग्या मालमत्तेचे मूल्यांकन. कलम 156 ते 168 निर्धारण पुस्तक याच्याशी संबंधित आहे. कलम 169 ते 173 क पाणी व मलनिस्सारण कर व आकार यासंबंधी विशेष तरतूद. कलम 174 ते 184 जादा रिकाम्या राहिल्यामुळे मालमत्ता कराचा परतावा. कलम 191 अ ते 191 ड कुत्र्यांवरील कर याच्याशी संबंधित आहे. कलम 191 ई ते 191 के नाट्यगृह कर, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कशी, आनंद बाजार आणि इतर प्रयोगांवर किंवा खेळांवर कर याच्याशी संबंधित आहेत. कलम 192 ते 195 ड जकात कराशी संबंधित आहे. आता जकात कर नाही बरं का. कलम 195 ई ते 195 फ शिक्षण उपकराशी संबंधित आहे. कलम 195 ग सडक कर याच्याशी संबंधित आहे. कलम 196 पूरक कर आकारणी याच्याशी संबंधित आहे. कलम 197 ते 216 क कर गोळा करणे याच्याशी संबंधित आहे. हे पण महत्वाचं आहे बरं का, कारण कर गोळा करणे हे खूप महत्वाचं काम असतं. तर कलम 197 ते 216 क हे कलम कशाशी संबंधित आहे, कर गोळा करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 217 ते 219 अ ब मूल्यांकन व कर याविरुद्ध अपील. कलम 220 ते 226 अ महानगरपालिका नाल्या. कलम 227 ते 246 खाजगी सडकांमधील नाल्या व परिवास्तूतील जलनिस्सारण. कलम 246 अ ते 252 अ जलधोत संडास मुत्र्या वगैरे. कलम 253 ते 257 अ
निरीक्षण. कलम 258 हे महत्वाचं आहे बरं का, कारण तुमचं कामच याच्याशी संबंधित आहे निरीक्षकाचं. कलम 258 ते 260 सर्वसाधारण तरतुदी. कलम 260 ते 268 महानगरपालिका जलदाय व्यवस्था बांधणे व त्यांचे परीक्षण करणे. कलम 269 ते 270 निःशुल्क सार्वजनिक पाणी पुरवठा याच्याशी संबंधित आहे. त्याच्या पुढचं पाहूयात आपण आता. कलम 270 ते 277 खाजगी पाणी पुरवठ्याशी संबंधित आहे. कलम 278 निरीक्षणाशी संबंधित आहे. कलम 279 ते 283 खाजगी पाणी पुरवठा तोडून टाकणे याच्याशी संबंधित आहे. कलम 284 ते 288 सर्वसाधारण तरतुदी. कलम 289 ते 296 सार्वजनिक सडका बांधणे, त्यांची देखभाल व सुधारणा. कलम 297 ते 301 सार्वजनिक सडकांच्या नियत रेषेचे परिरक्षण करणे. कलम 302 ते 307 खाजगी सडकांसंबंधी तरतुदी. कलम 308 ते 316 प्रक्षेप व अडथळे. त्याच्या पुढे पहा आता. कलम 317 उत्सवाच्या दिवसात सडकांवर मंडप वगैरे तात्पुरते उभारणे. कलम 318 ते 326 ब सडकांमध्ये किंवा सडकांजवळ कामे पार पाडण्याशी संबंधित तरतुदी. कलम 327 सडकांना नाव देणे इत्यादी. कलम 328 ते 328 आकाश चिन्हे व जाहिराती. कलम 329 धोक्याच्या जागा. कलम 330 ते 335 सडकांवर दिवाबत्तीची व्यवस्था करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 336 सडकांवर पाणी शिंपणे याच्याशी संबंधित आहे. कलम 337 ते 341 इमारती उभारण्यासंबंधी नोटीस. कलम 342 ते 343 इमारत उभारणे यात जमाना होणारी कामे पार पाडण्यासंबंधीच्या नोटिसा. कलम 344 नोटिशींचे नमुने. कलम 344 ते 347 कामाचा प्रारंभ. कलम 348 ते 349 संरचना, सामान वगैरे संबंधी तरतुदी. कलम 350 ते 353 निरीक्षण. कलम 354 धोकादायक संरचना या संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम 354 मध्ये अवैधरित्या पार पाडलेली बांधकामं. कलम 354 ते 354 विशिष्ट वस्ती क्षेत्रात विवक्षित इमारत वर्गाचे विनियमन. कलम 354 शहर सुधारणा. कलम 354 ते 354 सुधारणा परियोजना. कलम 354 ते 354 पोलीस निवास व्यवस्थेसंबंधीच्या परियोजना. कलम 354 ते 354 निपटारा क्षेत्रे. कलम 354 ते 354 पुनर्विकास क्षेत्रे. त्याच्या पुढे पाहूयात आपण आता. कलम 354 निपटाऱ्यासाठी किंवा पुनर्विकासासाठी खरेदी केलेल्या जमिनीबाबत सर्वसाधारण तरतुदी. कलम 354 ते 354 निर्धन वर्गासाठी निवास व्यवस्थेची तरतूद. कलम 354 ते 354 जमीन संपादन करणे. कलम 354 ते 354 सुधार आकार बसवणे. कलम 354 ते 354 इमारती बांधण्यासाठी कर्जे. कलम 354 ते 354 अनुसूची ए आणि झ यात समाविष्ट केलेल्या जमिनी संबंधी तरतुदी. कलम 365 ते 373 मेहतर काम व साफसफाई. कलम 374 ते 383 परिवास्तूंचे निरीक्षण व स्वच्छता विषयक विनियमन याच्याशी संबंधित आहे. कलम 384 ते 385 जनावरे पाळणे व त्यांचा नाश करणे आणि मेंढ्यांची विल्हेवाट लावणे. कलम 386 आता हे जनावरे पाळणे, नाश करणे, तुम्ही म्हणाल मुंबईमध्ये आहे का? तर आरे भागामध्ये मुंबईमध्ये अजूनही हा व्यवसाय चालतो बरं का.
कलम 386 मेंढ्या वगैरे नाही, पण बाकीचं जनावरे पाळणे वगैरे. कलम 386 ते 389 सार्वजनिक स्नानाच्या जागा, धुण्याच्या जागा वगैरेचे विनियमन, आपण ज्याला धोबी घाट म्हणतो ना ते. कलम 390 ते 397 कारखाने, उदीम वगैरेचे विनियमन. कलम 398 ते 409 बाजार व कत्तलखाने यांची देखभाल व त्यांचे विनियमन. त्याच्या पुढे पाहूयात आपण कलम 410 बाजाराबाहेर खाद्यपदार्थांची विक्री करणे किंवा ते पुरविणे. कलम 411 ते 412 फाटीक वगैरेंना लायसन देणे. कलम 413 ते 420 विक्री वगैरेंच्या जागेचे निरीक्षण. कलम 421 ते 433 घातक रोगांचा फैलाव होण्यास प्रतिबंध करणे. कलम 434 स्वच्छता विषयक विशेष उपाययोजना. कलम 435 ते 441 प्रेतांची विल्हेवाट करणे याच्याशी संबंधित आहे, म्हणजे स्मशानभूमी, दफनभूमी हे. कलम 442 ते 453 जन्म व मृत्यू नोंदणी याची माहिती कलम 442 ते 453 मध्ये दिलेली आहे, IMP आहे. कलम 454 ते 460 मध्ये जनगणना करणे या संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम 460 ते 400 मध्ये उपक्रमाचे कार्यचालन आणि बांधकाम करणे व ती सुस्थितीत राखणे. कलम 460 ते 460 भाडे व आकार निश्चित करणे. 460 म्हणजे कलम 460 ते 460 उपक्रमांच्या प्रयोजनासाठी केलेल्या संविदा. कलम 460 ते 460 मालमत्तेचे संपादन व विल्हेवाट. कलम 460 ते 460 अधिकारी व कर्मचारी याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतरचं पहा कलम 460 ते 460 महसूल व खर्च. मुंबई वीज पुरवठा व परिवहन निधी याच्याशी संबंधित आहे. कलम 460 या ठिकाणी पहा कलम 460 ते 460 विशेष निधी, शिल्लक रकमांची विल्हेवाट करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 460 ते 460 अतिशेष रकमेतून प्रदाने करणे. कलम ते 460 लेखे याच्याशी संबंधित आहे. कलम 460 ते 460 संकीर्ण माहिती. कलम 461 ते 470 उपविधी. कलम 471 ते 478 शास्ती. कलम 479 ते 479 लायसने याच्याशी संबंधित आहेत. कलम 480 ते 482 सार्वजनिक नोटिसा व जाहिरात याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर कलम 483 ते 487 नोटिसा वगैरे बजावणे. कलम 488 ते 488 प्रवेश करण्याचा अधिकार. कलम 489 ते 490 कामे वगैरे पार पाडण्याकरिता आदेशांची अंमलबजावणी. कलम 491 ते 500 आयुक्ताने व महाव्यवस्थापकाने करावयाची खर्चाची वसुली. कलम 501 ते 502 भरपाई देणे. कलम 503 ते 506 विवादाच्या प्रकरणी खर्चाच्या किंवा भरपाईच्या रकमेची वसुली. कलम 507 ते 512 लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशा पुढील कार्यवाह्या. कलम 513 ते 515 दंडाधिकाऱ्यांपुढील कार्यवाह्या. कलम 516 ते 516 अपराध्यास अटक करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 517 वैध कार्यवाह्या याच्याशी संबंधित आहे. कलम 518 ते 520 नियंत्रण याच्याशी संबंधित आहे. कलम 520 ते 520 पाण्यासाठी निकडीच्या प्रसंगी करावयाच्या तरतुदी. कलम 521 ते 528 पूरक तरतुदी याच्याशी संबंधित आहे. आणि ही सर्व माहिती तुम्हाला BMC ई बुक या ई बुक मध्ये दिलेली आहे आणि ते घ्यायचं असेल तर प्ले स्टोअर वरून VAJ अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. याच्यामधून तुमचा BMC क्लर्क आणि BMC निरीक्षक दोन्ही पदांचा संपूर्ण सिलेबस कव्हर होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अनुसूच्यांचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तसंच जे 528 कलम आहेत ना त्यांचा सुद्धा एक आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.